नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHS द्वारा 2017 मध्ये अधिपरिचारिका या पदाचा पेपर घेण्यात आला होता. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जाणून घेऊया. तर या प्रश्नपत्रिकेत एकूण 100 प्रश्न विचारण्यात आली होती. त्यापैकी 40 प्रश्ने ही नर्सिंगवरती आधारित होती. उर्वरित 60 प्रश्ने ही इतर विषयांवरती विचारण्यात आलेली होती. तर मित्रांनो, इतर विषयांवर विचारण्यात आलेल्या 60 प्रश्नांपैकी आपण 30 प्रश्ने ही पार्ट 1 मध्ये कव्हर केलेले आहोत. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसल्यास तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता. इतर अभ्यासक्रमावर आधारित उर्वरित 30 प्रश्ने ही आज आपण या व्हिडिओमध्ये म्हणजेच पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 31 आहे, क्ष किरण म्हणजे काय? तर ऑप्शन आहेत. ऑप्शन ए, विद्युत चुंबकीय लहरी आहेत, म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. काय म्हणू शकतो आपण याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. ऑप्शन बी आहे, ऋण प्रभारित कण म्हणजेच काय? निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. ऑप्शन सी आहे, धन प्रभारित कण म्हणजेच पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन्स. ऑप्शन डी आहे, प्रभाव विरहित अणु होत म्हणजेच काय? फ्री ॲटम्स. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन डी, प्रभाव विरहित अणु म्हणजेच काय? फ्री ॲटम्स. तर क्ष किरण म्हणजेच काय? एक्स रेज. तर मित्रांनो, एक्स रेज वरती कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रिक चार्ज नसतो म्हणजेच काय? हे फ्री ॲटम्स आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी, प्रभाव विरहित अणु. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32 आहे, अत्यंत कमी तरंगलंबी प्रकाश किरणांप्रमाणेच विद्युत चुंबकीय व त्याचा इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणांना लागू होतात? तर बघा मित्रांनो, अत्यंत कमी तरंगलंबी म्हणजेच काय? शॉर्ट वेवलेंथ. विद्युत चुंबकीय म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक. व त्याचा इतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये कोणत्या किरणांना लागू होतात? ऑप्शन ए, गॅमा. ऑप्शन बी, लेझर. ऑप्शन सी, क्ष. ऑप्शन डी, बीटा. तर बघा मित्रांनो, अत्यंत कमी तरंगलंबी व विद्युत चुंबकीय ही वैशिष्ट्ये गॅमा किरणांची असतात. कोणत्या किरणांची असतात? गॅमा किरणांची असतात. तर उत्तर होणार ऑप्शन ए, गॅमा. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 33 आहे, निरुपयोगी तांबड्या पेशीचे विघटन खालीलपैकी कोठे होते? तर बघा मित्रांनो, तांबड्या पेशी म्हणजेच काय? आरबीसीज. यालाच आपण काय म्हणतो? रेड ब्लड कर्पसल्स. जेव्हा रेड ब्लड कर्पसल्स निरुपयोगी होतात तर त्या निरुपयोगी झालेल्या रेड ब्लड कर्पसल्सचा विघटन कोठे होतो? ऑप्शन ए, हृदय. ऑप्शन बी, यकृत. ऑप्शन सी, किडनी. ऑप्शन डी, प्लीहा. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी, प्लीहा. म्हणजेच त्याला आपण स्प्लीन पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? स्प्लीनलाच दुसऱ्या शब्दामध्ये ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी पण म्हणतात. काय म्हणतात? ग्रेव यार्ड ऑफ आरबीसी. तर उत्तर होणार ऑप्शन डी, प्लीहा म्हणजेच स्प्लीन. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 34 आहे, सल्फ्युरिक ऍसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर बघा मित्रांनो, सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच H2SO4 व जस्त म्हणजेच झिंक यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? तर बघा मित्रांनो, जेव्हा H2SO4 आणि झिंकची क्रिया होते त्यामधून ZnSO4 म्हणजेच झिंक सल्फेट तयार होतो. सोबतच हायड्रोजन गॅस तयार होते. कुठली गॅस तयार होते मित्रांनो? हायड्रोजन गॅस तयार होते. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन ए, हिलियम. ऑप्शन बी, हायड्रोजन. ऑप्शन सी, नायट्रोजन. ऑप्शन डी, नायट्रोसल्फेट. तर उत्तर होणार मित्रांनो ऑप्शन बी, हायड्रोजन. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35 आहे, मानवी शरीर हे एखाद्या भट्टीसारखे काम करते ज्यामध्ये अन्नरूपी इंधन भरले जाते. निर्माण होणाऱ्या उष्णतेस 98.6
अंश फॅरेनहीटवर मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. हे तापमान केंद्र कुठे असते? ऑप्शन ए पोटाजवळ, ऑप्शन बी यकृतामध्ये, ऑप्शन सी मेंदूमध्ये, ऑप्शन डी फुफ्फुसामध्ये. तर बघा मित्रांनो, जेव्हा आपण कुठलाही फूड कन्झ्युम करतो किंवा अन्न ग्रहण करतो, अन्न ग्रहण केल्यामुळे त्या अन्नाची आपल्या शरीरामध्ये ऊर्जा तयार होत असते. त्यामुळे शरीरातील तापमान हा वाढत असतो आणि त्या तापमानाला 98.6 डिग्री फॅरेनहीटवरती मर्यादित ठेवण्याचे कार्य तापमान केंद्र करते. तापमान केंद्र म्हणजेच काय? थर्मो रेग्युलेटरी सेंटर्स. थर्मो रेग्युलेटरी सेंटर्स. तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे थर्मो रेग्युलेटरी सेंटर्स कुठे असतात? थर्मो रेग्युलेटरी सेंटर्स हे हायपोथॅलॅमस मध्ये असतात. कुठे असतात? हायपोथॅलॅमस. आणि हा हायपोथॅलॅमस कशाचा पार्ट आहे मित्रांनो? हायपोथॅलॅमस हा मेंदूचा पार्ट आहे. कशाचा पार्ट आहे? मेंदूचा पार्ट आहे. तर उत्तर काय होणार मित्रांनो? ऑप्शन सी मेंदूमध्ये. प्रश्न क्रमांक 36 आहे, हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? ऑप्शन ए सूर्यकिरणे, ऑप्शन बी अल्फा किरणे, ऑप्शन सी बीटा किरणे, ऑप्शन डी रोंटेज किरणे. तर बघा मित्रांनो, हाडामधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी आपण क्ष किरण वापरतो. कुठली किरण वापरतो? क्ष किरण म्हणजेच काय? एक्स रेज. एक्स रेज. तर एक्स रेजलाच आपण रोंटेज किरणे पण म्हणू शकतो. का बरं म्हणू शकतो? कारण एक्स रेजचा शोध 1895 मध्ये विल्हेम रोंटेज यांनी लावला आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 37 आहे, बायोलॉजीची रिकामी जागा ही शाखा पेशींच्या संरचनेच्या अभ्यासाशी संबंधित आहे. पेशी म्हणजेच काय मित्रांनो? सेल. ऑप्शन ए हिस्टॉलॉजी, ऑप्शन बी सायटोलॉजी, ऑप्शन सी एम्ब्रियोलॉजी, ऑप्शन डी पॅलेंटिओलॉजी. ऑप्शन ए हिस्टॉलॉजी म्हणजेच काय? स्टडी ऑफ टिश्यूज. ऑप्शन बी सायटोलॉजी म्हणजेच काय? स्टडी ऑफ सेल. ऑप्शन सी एम्ब्रियोलॉजी म्हणजेच काय? स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. आणि ऑप्शन डी आहे पॅलेंटिओलॉजी म्हणजेच स्टडी ऑफ फॉसिल्स. फॉसिल्स म्हणजेच काय? जीवाश्म. जीवाश्म. तर या प्रश्नाचं उत्तर होणार मित्रांनो ऑप्शन बी सायटोलॉजी. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38 आहे, निद्रा रोग कशामुळे होतो? म्हणजेच मित्रांनो स्लीपिंग सिकनेस. स्लीपिंग सिकनेस. ऑप्शन ए प्रोटोझोआ, ऑप्शन बी विषाणू, ऑप्शन सी बॅसिलस, ऑप्शन डी अल्झोडा. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए प्रोटोझोआ. निद्रा रोग हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे. काय आहे? वेक्टर बॉर्न डिसीज आहे. आणि हा रोग सी माशांमुळे होतो. आणि बघा मित्रांनो, स्लीपिंग सिकनेसचा पॉझिटिव्ह एजंट आहे ट्रिपॅनोझोमा रोडिसेन्स. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 39 आहे, हृदय व रक्तवाहिन्यांच्या विकारासंबंधात अलीकडील काळात कोणत्या घटकावर विशेष चर्चा होत असते? ऑप्शन ए ग्लिसरॉल, ऑप्शन बी लिपॉज, ऑप्शन सी कोलेस्ट्रॉल, ऑप्शन डी प्रोटीन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कोलेस्ट्रॉल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात रिकामी जागा मदत करते. ऑप्शन ए लोह, ऑप्शन बी आयोडीन, ऑप्शन सी आयोडाईड, ऑप्शन डी कॅल्शियम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए लोह म्हणजेच काय? आयरन. तर मित्रांनो लोह हे प्रतिरोध संस्थेच्या कार्यात मदत करते. तर उत्तर होणार ऑप्शन ए लोह. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 41 आहे, खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजल्या जातात? ऑप्शन ए कार्डिओग्राफ, ऑप्शन बी स्टेथोस्कोप, ऑप्शन सी थर्मामीटर, ऑप्शन डी अल्टीमीटर. तर बघा मित्रांनो, हृदयाचे ठोके मोजण्यासाठी आपण स्टेथोस्कोपचा वापर करत असतो. तर उत्तर होणार ऑप्शन बी स्टेथोस्कोप. कार्डिओग्राफ म्हणजेच काय मित्रांनो? ECG पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ECG म्हणजेच काय? इलेक्ट्रो कार्डिओग्राम.
ग्राफ. तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर कशासाठी होतो मित्रांनो? इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी ऑफ द हार्ट बघण्यासाठी इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा वापर होत असतो. थर्मामीटरचा वापर टेम्परेचर चेक करण्यासाठी होतो. अल्टिमीटरचा वापर हा अल्टिट्यूड चेक करण्यासाठी होतो. अल्टिट्यूड चेक करण्यासाठी. अल्टिट्यूड म्हणजेच काय? समुद्र सपाटीपासून उंची किती आहे ते बघण्यासाठी अल्टिमीटरचा वापर होत असतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 42 आहे, गुडघ्याचा व कोपराचा सांधा हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहेत? ऑप्शन ए बिजागरीचा म्हणजेच हिंज जॉईंट. हिंज जॉईंट. ऑप्शन बी आहे उखळीचा सांधा म्हणजेच बॉल अँड सॉकेट जॉईंट. बॉल अँड सॉकेट जॉईंट. ऑप्शन सी आहे खिळीचा सांधा म्हणजेच पिवॉट जॉईंट. ऑप्शन डी आहे सरकता सांधा म्हणजेच ग्लाइडिंग जॉईंट. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए बिजागरीचा सांधा. गुडघ्याचा व कोपराचा सांधा म्हणजेच नी जॉईंट आणि एल्बो जॉईंट हे कशाचे उदाहरण आहे? बिजागरीचा सांधा म्हणजेच काय? हिंज जॉईंटचे उदाहरण आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43 आहे, खालीलपैकी काय किरणोत्सरी मूलद्रव्य म्हणून गणता येणार नाही? तर बघा मित्रांनो, 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन करेक्ट असणार आणि 1 ऑप्शन चुकीचा असणार. ऑप्शन ए रेडियम, ऑप्शन बी युरेनियम, ऑप्शन सी रेडॉन, ऑप्शन डी रेऑन. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी रेऑन. रेऑन हा कृत्रिम धाग्याचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे? कृत्रिम धाग्याचा प्रकार आहे, ना की ते किरणोत्सारी पदार्थ आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 44 आहे, पचन क्रियेत स्टार्चचे रूपांतर रिकामी जागा पदार्थात होते. ऑप्शन ए माल्टोज, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी जीवनसत्व बी, ऑप्शन डी ग्लुकोज. तर बघा मित्रांनो, पचन क्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर हे माल्टोज मध्ये होत असते. कशामध्ये होत असते? माल्टोज मध्ये होत असते. तर उत्तर काय होणार? ऑप्शन ए माल्टोज. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 45 आहे, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये विचारलं गेलेलं आहे की आम्लामध्ये म्हणजेच ऍसिडमध्ये कोणता मूलद्रव्य 100% असतोच. तर उत्तर जाणून घेण्याच्या पूर्वी आपण काही आम्लांची नावे बघूया, त्यानंतर उत्तर बघूया. जसे की हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणजेच त्याला आपण शॉर्टमध्ये HCl म्हणतो. दुसरा आम्ल आहे सल्फ्युरिक ऍसिड म्हणजेच काय? H2SO4. तिसरा आम्ल आहे नायट्रिक ऍसिड म्हणजेच काय? HNO3. तर बघा मित्रांनो, या तिन्ही आम्लामध्ये कोणता मूलद्रव्य सगळ्या ठिकाणी दिसून येत आहे? तर तो आहे हायड्रोजन. बघा, HCl मध्ये हायड्रोजन आहे, H2SO4 मध्ये हायड्रोजन आहे, HNO3 मध्ये हायड्रोजन आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी क्लोरीन, ऑप्शन सी हायड्रोजन, ऑप्शन डी ऑक्सिजन. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी हायड्रोजन. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 46 आहे, अल्कली मेटल्स आर. ऑप्शन ए ऑक्सिडायझिंग एजंट, ऑप्शन बी ऑक्सिडंट, ऑप्शन सी रिडक्टंट, ऑप्शन डी इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी अल्कली मेटल्स कोणत्या प्रकारचे मेटल्स आहेत हे विचारलं गेलेलं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी रिडक्टंट. रिडक्टंट म्हणजेच काय मित्रांनो? अशी एलिमेंट्स जे स्वतःमध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स सोडून देतात. इलेक्ट्रॉन्स सोडून देतात म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन रिड्यूस करत आहेत. तर रिडक्टंट्सची आपण काही उदाहरणे बघूयात, जसे की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लिथियम, बेरियम. तर बघा मित्रांनो, ज्या एलिमेंटच्या शेवटी UM जोडून येतो, काय येतो? UM जोडून येतो, त्यांनाच आपण रिडक्टंट्स पण म्हणू शकतो. चला तर पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 47 आहे, बेनेडिक्ट द्रावण तयार करण्यासाठी रिकामी जागेचा उपयोग होतो. ऑप्शन ए फेरस सल्फेट, ऑप्शन बी कॉपर सल्फेट, ऑप्शन सी सोडियम सल्फेट, ऑप्शन डी अल्युमिनियम सल्फेट. तर बघा मित्रांनो, फेरस सल्फेटलाच आपण ब्लू विट्रिओल पण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? ब्लू विट्रिओल. कॉपर सल्फेटला आपण ग्रीन विट्रिओल म्हणू शकतो. सोडियम सल्फेटला आपण ग्लॉबर्स सॉल्ट म्हणू शकतो आणि अल्युमिनियम सल्फेटलाच आपण ॲलम म्हणू शकतो. ॲलम म्हणजेच काय मित्रांनो? तुरटी, किंवा काही लोक याला फिटकरी पण म्हणतात. फिटकरी. तर बघा मित्रांनो, आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये काम करत असतो त्यावेळी लघवीतील साखर तपासण्यासाठी आपण बेनेडिक्ट द्रावणाचा वापर करत असतो. आणि साखर तपासताना आपण कधी लक्षात घेतलं असणार मित्रांनो की बेनेडिक्ट रंग कसा असतो? तर बघा मित्रांनो, बेनेडिक्ट द्रावणाचा रंग हा निळा असतो. तर यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की ज्या ठिकाणी निळा शब्द दिसतोय तेच त्याचं उत्तर होणार. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय ऑप्शन ए फेरस सल्फेट म्हणजेच काय? ब्लू विट्रिओल. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए फेरस सल्फेट.
पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. खालील अंकमालिकेत रिकामी जागा कोणती संख्या येईल? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक संख्या मालिका दिलेली आहे आणि त्यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला समोरची संख्या बघायची आहे. तर पहिली संख्या दिलेली आहे 8, दुसरी संख्या 27, तिसरी संख्या 64, चौथी संख्या 125, पाचवी संख्या 216 दिलेली आहे. तर यापुढील येणारा अंक आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो 8 हा 2 चा घन आहे, 27 हा 3 चा घन आहे, 64 हा 4 चा घन आहे, 125 हा 5 चा घन आहे, 216 हा 6 चा घन आहे. उत्तर काय येणार मित्रांनो? 7 चा घन येणार. तर 7 चा घन किती येतो? 343. तर उत्तर काय होणार मित्रांनो? ऑप्शन ए 225, ऑप्शन बी 324, ऑप्शन सी 256, ऑप्शन डी 343. तर या प्रश्नाचं उत्तर होणार मित्रांनो ऑप्शन डी 343. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 49. खालील अंकमालिकेत विसंगत संख्या ओळखा. मालिका कशी दिलेली आहे मित्रांनो? 121, त्यानंतर 169, त्यानंतर 225, त्यानंतर 243. तर बघा मित्रांनो, दिल्या गेलेल्या 4 संख्यांपैकी एक संख्या गटात न बसणारी संख्या आहे किंवा विसंगत संख्या आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर ऑप्शन ए दिसतोय आपल्याला 121. तर बघा मित्रांनो, 121 हा 11 चा वर्ग आहे, 225 हा 15 चा वर्ग आहे, 243 हा कुठल्याही संख्येचा वर्ग दिसत नाही मित्रांनो. आणि ऑप्शन डी आहे 169 हा 13 चा वर्ग आहे. तर या ठिकाणी विसंगत संख्या कोणती आहे मित्रांनो? ऑप्शन सी 243. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी 243. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या कोणती? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 48चा संबंध हा 30 सोबत आहे, तर 84चा संबंध कशासोबत असणार ते आपल्याला ओळखायचं आहे. बघा तर मित्रांनो, 48ला 2नी जर भाग दिला तर 24 येतो आणि त्यामध्ये 6 जर मिळवले तर 30 होतात. त्याचप्रमाणे 84 आहे, 84ला जर 2नी भाग दिला तर 42 होतात, त्यामध्ये जर 6 मिळवले तर 48 होतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए 48. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 51 आहे 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? तर बघा मित्रांनो, 5 क्रमवार समसंख्या शोधायच्या आहेत आपल्याला. त्यांची बेरीज किती होत आहे? 130 होत आहे. आणि समसंख्या किती आहेत मित्रांनो? एकूण 5 आहेत. तर 130ला 5नी भाग दिल्यास किती उरतो मित्रांनो? 5 दुने 10, 3 उरल्यास 30 होणार, 6 पंचे 30. तर हे किती झाले मित्रांनो? 26. 26 ही सरासरी झाली. तर यापूर्वी 2 संख्या येणार, यानंतर 2 संख्या येणार. यापूर्वीची समसंख्या कोणती येणार मित्रांनो? 24. आणि 24च्या पूर्वीची समसंख्या कोणती येणार मित्रांनो? 22. 26च्या पुढील समसंख्या कोणती येणार मित्रांनो? 28. आणि 28 पुढील समसंख्या कोणती येणार मित्रांनो? 30. तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे? 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती? तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती दिसते आपल्याला? 22. तर ऑप्शन बघूयात. तर ऑप्शन ए आहे 20, ऑप्शन बी 18, ऑप्शन सी 24, ऑप्शन डी 22. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन डी 22. चला तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 52 आहे. एका सांकेतिक लिपीत विक्ट्री हा शब्द ORYTCIV असा लिहित असतील तर ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहाल? तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये दिलेला आहे विक्ट्री हा शब्द ORYTCIV या प्रकारे लिहिला आहे. तर ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाणार? ORDINARY. तर बघा मित्रांनो, विक्ट्री या शब्दाला ORYTCIV असा लिहिला आहे. विक्ट्रीमधील O इथे आलेला आहे, R हा इथे आलेला आहे आणि Y हा इथे आलेला आहे. तर त्याप्रमाणेच A कुठे येणार मित्रांनो? पहिल्या ठिकाणी येणार. दुसरा शब्द आहे R कुठे येणार? दुसऱ्या ठिकाणी येणार. R च्या नंतर Y येणार. त्यानंतर T ची जागा बदललेली नाही. त्यानंतर C येतो. तर आपण पण I आणि N तिथेच ठेवू मित्रांनो. मग त्यानंतर येणार D येणार मित्रांनो. I ची जागा सेकंड लास्ट आहे, तर मग R ची जागा सेकंड लास्ट येणार मित्रांनो. आणि शेवटी येणार O. तर बघा मित्रांनो,
ARY आणि DRO असा ऑप्शन कुठे दिसतोय आपल्याला? पहिल्या ऑप्शनमध्ये ARY दिसत नाही, तर ऑप्शन ए होणार नाही उत्तर. ऑप्शन बी मध्ये ARY दिसतोय, बट शेवटी DRO दिसत नाही मित्रांनो. ऑप्शन बी उत्तर होणार नाही. ऑप्शन सी मध्ये ARY दिसत नाही मित्रांनो. ऑप्शन सी उत्तर होणार नाही. तर या प्रश्नाचं उत्तर काय होणार मित्रांनो? ऑप्शन डी ARYNIDRO. चला तर पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक 53. 317 गुणिले 317 अधिक 283 गुणिले 283. तर बघा मित्रांनो 317 गुणिले 317 केल्यास 1,04,89 होतात व 283 गुणिले 283 केल्यास 80,089 होतात आणि ह्या दोघांची बेरीज केल्यास 180 578 होतात. तर बघा 180 578 आपल्याला ऑप्शनमध्ये कुठे दिसतंय? ऑप्शन ए 178 508, ऑप्शन बी 180 578. तर बघा आपल्याला सरळ ऑप्शन बी मध्ये दिसतंय 180 578. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन बी 180 578. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54. हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान रिकामी जागापर्यंत वाढू शकते. हिवताप म्हणजेच काय मित्रांनो? टायफॉइड फिवर. त्याला आपण एंटेरिक फिवर पण म्हणू शकतो. एंटेरिक फिवर. तर बघा टायफॉइड हा साल्मोनेला टायफीमुळे होत असतो. साल्मोनेला टायफीमुळे होत असतो. आणि स्टेप लॅडर फिवर हा हिवतापामध्ये दिसणारा प्रमुख लक्षण आहे. तर प्रश्नामध्ये काय विचारलं गेलेलं आहे मित्रांनो? हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे रिकामी जागा पर्यंत तापमान वाढू शकते. ऑप्शन ए 41 अंश फॅरेनहीट, ऑप्शन बी 41 अंश सेंटीग्रेड, ऑप्शन सी 102 अंश फॅरेनहीट, ऑप्शन डी 90 अंश सेंटीग्रेड. तर बघा या प्रश्नाचे उत्तर होणार ऑप्शन बी 41 अंश सेंटीग्रेड. यालाच आपण फॅरेनहीट मध्ये कन्वर्ट केल्यास 105.8 डिग्री फॅरेनहीट इतका होतो. तर हिवतापाच्या उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश सेंटीग्रेड पर्यंत वाढू शकते. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 55 आहे. योग्य पर्याय निवडून मालिका पूर्ण करा. तर बघा मालिका दिलेली आहे 80, 180, 320. त्यानंतरची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर 720, त्यानंतर 780. तर बघा मालिका कशी दिली आहे? 80, त्यानंतर 180, त्यानंतर 320, त्यानंतरची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्यानंतर आहे 720, त्यानंतर आहे 780. तर बघा मित्रांनो या ठिकाणी 80 आणि 180 मध्ये 100चा फरक येतो. 180 आणि 320 मध्ये 140चा फरक येतो. तर बघा इथे 100चा फरक येतोय, त्यानंतर 140चा फरक येतोय. म्हणजेच काय होणार? समोर कितीचा फरक येणार? 180चा फरक येणार. कितीचा फरक येणार? 180चा फरक येणार. तर बघा या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट कॉमन दिसतंय. 100च्या नंतर 140 येतोय म्हणजे यामधला फरक 40चा असणार. 140च्या नंतर 180 येतोय म्हणजेच यामधील फरक 40चा आहे. त्याचप्रमाणे 180 मध्ये 40 मिळवल्यास 220 होतात आणि 220 मध्ये 40 मिळवल्यास 260 होतात. तर बघा 80 मध्ये 100 मिळवल्यास 180 होतात. 180 मध्ये 140 मिळवल्यास 320 होतात. त्याचप्रमाणे 320 मध्ये 180 मिळवल्यास 500 होणार. किती होणार? 500 होणार. त्याचप्रमाणे 500 मध्ये 220 मिळवल्यास 720 होतात आणि 720 मध्ये 260 मिळवल्यास 980 होतात. तर बघा मित्रांनो या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक दिसतंय आपल्याला. 780च्या ऐवजी 980 पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे. तर बघा गाळलेली संख्या आपल्याला इथे भेटलेली आहे. तर गाळलेली संख्या कोणती आहे? 500 आहे. तर ऑप्शन मध्ये बघूया. ऑप्शन ए आहे 500. तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए 500. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 56 आहे. अभय हा योगेशचा पुतण्या आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. सुभाष व राजेश हे भाऊ आहेत. तर राजेश अभयचे नाते कोणते? तर बघा मित्रांनो या प्रश्नामध्ये नातेसंबंध विचारला गेलेला आहे. तर बघा अभय हा योगेशचा पुतण्या आहे. म्हणजेच काय होणार मित्रांनो? योगेश आणि अभयचे वडील हे दोघे भाऊ असणार. पण या प्रश्नामध्ये अभयच्या वडिलांचं नाव दिलं गेलेलं नाही. तर आपण अभयच्या वडिलांचं नाव एक्स समजून घेऊयात. तर बघा एक्सचा मुलगा कोण होणार? अभय. एक्सच्या भावाचं नाव काय आहे? योगेश. नंतर काय सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो? योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. योगेश हा सुभाषचा मुलगा आहे. नंतर काय सांगितलं गेलेलं आहे मित्रांनो? सुभाष व राजेश हे दोघे भाऊ आहेत.
सुभाष व राजेश हे दोघे भाऊ आहेत. तर राजेश व अभयचे नाते कोणते? तर बघा मित्रांनो, अभयचे वडील एक्स, एक्सचे वडील सुभाष आणि सुभाषचे भाऊ राजेश. तर म्हणजेच काय, अभयचा सुभाष सोबत कोणता नातेसंबंध आहे मित्रांनो? आजोबा नातू. जेव्हा सुभाष सोबत आजोबा नातू आहे तर त्यांच्या सुभाषच्या भावासोबत पण आजोबा नातू हाच संबंध असणार. तर ऑप्शन बघूया. ऑप्शन ए आहे पिता पुत्र, ऑप्शन बी काका पुतण्या, ऑप्शन सी आजोबा नातू, ऑप्शन डी मामा भाचा. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी आजोबा नातू. पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 57. 61 ते 70 या दरम्यानच्या समसंख्यांची सरासरी किती? सरासरी काढण्यासाठी मित्रांनो सूत्राचा वापर केला जातो. सूत्र आहे संख्यांची बेरीज. संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर बघा मित्रांनो, प्रश्नामध्ये दिलेला आहे 61 ते 70 या दरम्यानच्या समसंख्या. तर 61 ते 70च्या तर 61 ते 70च्या दरम्यान समसंख्या कोणत्या होणार? 62, 64, 66 आणि 68. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? संख्यांची बेरीज करायची आहे. 62 अधिक 64 अधिक 66 अधिक 68. तर यांची बेरीज होते मित्रांनो 260. तर 260 भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत मित्रांनो? 1, 2, 3, 4 भागिले 4. 260 भागिले 4 केल्यास मित्रांनो किती उरणार? 65 उरणार. तर बघा मित्रांनो, ऑप्शन मध्ये बघूयात 65 कुठे दिसतोय. ऑप्शन ए 33, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 31. या ठिकाणी चारही ऑप्शन चुकीचे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होणार 65. तर हा प्रश्न चुकीचा आहे असं कन्सिडर करून पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 58 आहे. खालीलपैकी कोणत्या एम्फिबियनना अवयव नसतात? ऑप्शन ए इक्थायोपिया, ऑप्शन बी सॅलॅमेंड्रा, ऑप्शन बी अँग्युइला, ऑप्शन डी फेरेंटिमा. तर बघा मित्रांनो, आरोग्य विभागाच्या उत्तरपत्रिकेनुसार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी सॅलॅमेंड्रा दिलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन बी सॅलॅमेंड्रा. चला तर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 59 आहे. न्यूक्लियसच्या अभ्यास शाखेला काय म्हणतात? ऑप्शन ए न्यूरोलॉजी, ऑप्शन बी एंडोप्लाझ्मोलॉजी, ऑप्शन सी कायरोलॉजी, ऑप्शन डी गॅस्ट्रोप्लाझ्मोलॉजी. तर बघा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन सी कायरोलॉजी. तर न्यूक्लियसच्या अभ्यास शाखेलाच आपण काय म्हणतो? कायरोलॉजी. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60. इन कार्बन कार्बन लिंक इन ऍसिटिलीन कंटेन्स. ऑप्शन ए 1 सिग्मा 2 पाय बॉन्ड्स, ऑप्शन बी 2 सिग्मा 3 पाय बॉन्ड्स, ऑप्शन सी 2 सिग्मा 2 पाय बॉन्ड्स, ऑप्शन डी 3 सिग्मा 3 पाय बॉन्ड्स. तर बघा मित्रांनो, ऍसिटिलीन मध्ये कार्बन कार्बनची लिंक यामध्ये 1 सिग्मा आणि 2 पाय बॉन्ड्स असतात. तर या प्रश्नाचं उत्तर होणार ऑप्शन ए 1 सिग्मा 2 पाय बॉन्ड्स. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 30 प्रश्न कव्हर केले आहोत आणि पार्ट 1 मध्ये 30 प्रश्न कव्हर केले आहोत. तर एकूण 60 प्रश्न ही इतर अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेली होती. तर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून कव्हर केलेली आहोत. उर्वरित 40 प्रश्न ही नर्सिंगवर आधारित असणार. 40 प्रश्न ही आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. तसेच नर्सेस गायडन्स पॉईंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असल्यास तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.